बेलपत्र आहे, एक वस्तू फूल आहे, हे धोत्राचं फूल आहे आणि हे धोत्राचं फळ आहे आणि हे बेल फळ म्हणतात त्याला. आणि ही पर्टी किती रुपयाची? ही पर्टी मला 50 रुपयाला. ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव बम बम भोले. सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परेश भाई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज, आजचा दिवस आहे 3रा आणि आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो आहे ते म्हणजे घृणेश्वर ज्योतिर्लिंग, जो की 12वा ज्योतिर्लिंग असा आहे. तो आहे छत्रपती संभाजीनगर या एरियामध्ये आणि तिकडे वेरूळ असा ठिकाण आहे. त्या ठिकाणात हा ज्योतिर्लिंग आहे. आमचं ठरलेलं घरातून निघताना की वाराणसी करूया, पण वाराणसीला एवढी गर्दी आहे, एवढा क्राऊड आहे की गुगल लोकेशन सांगतोय की तुम्हाला फक्त ट्रॅफिक दिसते आणि 12 तास लागतील फक्त आम्हाला प्रयागराज ते वाराणसीला पोचायला. म्हणून आम्ही ते वाराणसी स्पॉट कॅन्सल केला आणि आम्ही घृणेश्वर ज्योतिर्लिंगला जाऊन दर्शन करूया असं ठरवलं. आणि एक गोष्ट अशी की आम्ही प्रयागराजवरून त्रिवेणी संगमचा जल घेऊन आलेलो घरी घेऊन जाण्यासाठी. तर आम्ही तो सुद्धा सोबत घेऊन चाललो आहे या घृणेश्वर ज्योतिर्लिंगावर अर्पण करण्यासाठी. तर चला आता आपण दर्शन करून घेऊया घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचं. हे बघा कमानी घृणेश्वर महादेव टेम्पलची. पार्वती पते हर हर महादेव शिवशंभो. आता मेल्यामधून घेऊन आलेलो आहे 2025. त्या आता देवाची चरणी मी अर्पण करणार आहे. महाकुंभामधलं जल तर दादा, याच्यानं तू इथून पर्टी घेतलीस त्यानं काय काय सांग. हे बघा, हे बेलपत्र आहे, एक वस्तू फूल आहे, हे धोत्राचं फूल आहे आणि हे धोत्राचं फळ आहे आणि हे बेल फळ म्हणतात त्याला. आणि ही पर्टी किती रुपयाची? ही पर्टी मला 50 रुपयाला दिलेली आहे. आणि देवासाठी वगैरे त्याला पैशांची काही किंमत नसते. नाही, आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. नाही, खरंच चांगली. गाईज, इथे बघा काय लिहिलं आहे. गाभाऱ्यात दर्शन करताना कंबरावरील कपडे काढून घ्यावे. शर्ट किंवा टी शर्ट घातलं असेल तर ते काढावे. तर गाईज, बघितलं असेल तुम्ही, इथे तुम्ही दर्शन करताय तर टी शर्ट किंवा शर्ट घातला असेल तर काढा, मग दर्शन घ्या असे सांगितलं.
ओम नमः रथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जय बोले लक्ष्मी। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। सो गाईज घृणेश्वर ज्योतिर्लिंग देवाचा खूप सुंदर असं दर्शन झाला. पहिला एकमात्र देवस्थान असेल हा, ज्योतिर्लिंग असेल, ज्याचा जास्तीत जास्त आमचा 20 मिनिटामध्ये दर्शन झाला आणि खूप सुंदर दर्शन झाला. आता आपण बाहेरचं थोडंफार शूट घेऊया आणि तुम्हाला बाहेरचं मंदिर म्हणजे बाहेरचं बाजू कशी आहे सगळं काही तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. बम बम भोले शंकर. भैया ठीक से दो रे. एक नंबर भाई. सो गाईज हलका हलका आपण इकडे नाश्ता केला. एक डोसा खाल्ला मसाला आणि एक चहा पिला. आणि माझ्या बागे बघू शकतो तुम्ही अशोका रेस्टॉरंट. या रेस्टॉरंटमध्ये आपण चहा नाश्ता केला. चला आता आपण परतीचा प्रवास करूया. आता मध्ये एक स्टॉप घेऊया आणि तिथं थोडाफार जेवण करून सरळ घरी निघूया. व्हिडिओमध्ये कंटिन्यू. गार्लिक चना सेजवान. थोड़ा क्वांटिटी बढ़ा, थोड़ा फ्रांड दो, ये ग्रीन में जरूर चलेगा. फ्राइड राइस लाओ. ये मजा नहीं. वो लाके दिया नहीं है क्या अभी तक? दिया खत्म हो गया. सो गाईज आपण आहे ना शांग्रीला रिसॉर्ट जवळ करिश्मा ढाबा आहे तिथं जेवायला थांबलेलो. सजावट एवढी छान केलं आहे पण जेवणाला काही टेस्ट नाही. त्यांना सांगितलं सेजवान घेऊन या. 3 वेळेला सांगितलं त्यांना का तिखट सेजवान घेऊन या स्पायसी. नुसतं गोर 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 सेजवान घेऊन येतात आणि राईस वगैरे एकदम थर्ड क्लास. पूर्ण तोंडाची टेस्टच घालवली. तर चला आता आपण इथंच आपल्या ब्लॉगला एंड करूया. ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच आपल्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.